हे तत्वज्ञान भारतीय ज्या काही तत्वज्ञान जे होते, विचारधारा ज्या होत्या, त्या विचारधारांना स्वतःमध्ये सम्मिलित करणारा पूर्णवाद तत्वज्ञान हा सुद्धा त्याचा एक विशेष आहे. हा सुद्धा एक विशेष आहे. कारण मायावाद जर असेल, मायावादाने परब्रह्माला सत्यत्व दिलं असेल, पण पूर्णत्व नाही, सत्यत्व दिलं हे आम्ही स्वीकार करतो. त्या पद्धतीने त्यांनी परमपूज्य भावने त्या पद्धतीने स्वीकारले आहे. त्यानंतर ईश्वरवादामध्ये आपण पाहतो, वैष्णवाचार्यांनी ज्या पद्धतीने त्या पद्धतीने हे केलं, त्याचाही स्वीकार केला. जीव आणि ईश्वर आणि जगत याची सिद्धी वैष्णवाचार्यांनी जी केलेली आपण पाहतो, तेही या ठिकाणी तेही स्वीकारलं, या ठिकाणी स्वीकारलं. आणि मग ते म्हणतायत की हे आहे, याच्यामध्ये विश्वाला सत्यत्व प्राप्त झालं, जीवाला सत्यत्व प्राप्त झालं, जीव जगत आणि जगदीश यांचे सत्यत्व प्राप्त झालं, परब्रह्माची सत्यता मायावादाने केली. पण मला या ठिकाणी मी जरी विश्वाला सत्यत्व देत असलो तरी एक गोष्ट या ठिकाणी पुन्हा मी पूर्णवादाचं एक विशेष सांगू इच्छितो आपल्याला, की ते म्हणले की मला एक विशेष सांगायचं आहे. ते म्हणजे या ठिकाणी कार्यकारण संबंधाऐवजी स्वरूप संबंधाचा स्वीकार करणं ही वैदिक संस्कृतीच्या काळातला हा वेदानंतरचा असलेला हा हे आहे, ही सिद्धी आहे या पद्धतीने. तर हे सुद्धा या पद्धतीने आपण जर विचार केला तर पूर्णवादाचार्यांची आणि पूर्णवाद वर्धिष्णूंचे जे कार्य त्या पद्धतीने जगामध्ये श्रेष्ठ अशा पद्धतीचं कार्य त्या ठिकाणी सर्व विचारधारांना आपल्यामध्ये, म्हणजे सगळेच खरे आणि सगळेच बरोबर हृदगतामध्ये त्यांनी जे मांडलं त्या पद्धतीने आपण पाहतो की सगळ्यांना सामावून घेणारा, म्हणजे कोणालाही गौणत्व आणि श्रेष्ठत्व अशी आपोपर भाव नाही, एकांगित्व नाही, आपोपर भाव नाही, आणि सगळ्यांना आपलं म्हणून आपल्याला सामावून घेणारा अशा पद्धतीचा हे तत्त्वज्ञान आणि हे तत्त्वज्ञान प्रणेते जे आहेत, हे आपण भाग्यवान आहोत की अशा पद्धतीच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याचा आणि या अशा पद्धतीच्या गुरुच्या चरणी आपल्याला नतमस्तक होण्याचं जे भाग्य आपल्याला प्राप्त झालं, त्याबद्दल आपण त्यांच्या चरणी शतशः कृतज्ञ आणि नतमस्तक होतो. ह्याच नंतर आपण जर विचार केला की एक जी गोष्ट आणखी मला त्या ठिकाणी जी वाटते की जीवात्म्याची अभेदसिद्धी जी आहे, ही जीवात्म्याची अभेदसिद्धी सुद्धा त्यांचं एक विशेष आहे. कारण मायावादांनी आपण पाहिलं आहे की परब्रह्मशिवाय सर्वांचंच त्यांनी हे केलं, मिथ्यत्व त्यांनी केलं, परंतु आणि ईश्वरवादाने जीवाची सिद्धी केली. ईश्वर शरीरभूतम जीव ही जी संकल्पना आहे, या अखंड जीवाला ईश्वर तत्व जे आहे, म्हणून ईश्वराची, जीवाची आणि जगाची या तिन्हीची सिद्धी त्यांनी केली होती. आणि त्या पद्धतीने आपण जर विचार केला तर पूर्णवाद तत्त्वज्ञानाने हे सगळं जे आहे याच्यात विशेष गोष्ट जर काही केली असेल, लक्षात घ्या की त्यांच्यामध्ये कार्यकारण संबंध होता. कार्यकारण परब्रह्माची सिद्धी करण्यासाठी माया उभी करून कारण म्हणून सांगितली, पण मायाचं हे कोण, कारण कोण, तर परब्रह्माला न सांगता आल्यामुळे त्या ठिकाणी कार्यकारण भावामुळे तर्कदृष्टता त्या ठिकाणी निर्माण झाली. तसंच ईश्वरवादामध्ये सुद्धा त्यांनी जरी त्या ठिकाणी जीव जगत आणि ईश्वराला सत्यत्व दिलं असलं तरी ईश्वर शरीरभूतम जगत ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेमुळे म्हणजे ईश्वराची आपण सेवा केली तर तो आपल्यावर कृपा करतो, आपल्याला काही करायची असेल आणि ते देईल खाटल्यावरी, अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती त्या ठिकाणी भक्तिमार्गामध्ये निर्माण झाली. आणि यातून दोन्ही अकर्मण्यता जो आहे, या दोन्ही संप्रदायातून जी अकर्मण्यता निर्माण झाली ती या ठिकाणी, म्हणून स्वरूप सिद्धांताच्या माध्यमातून ही अकर्मण्यता पूर्णवादाचार्यांनी दूर केलेली आपल्याला दिसून येते. हे एक विशेष त्या ठिकाणी आहे. स्वरूप सिद्धांतामध्ये त्यांनी शिव, विष्णू आणि विश्व याच्यामध्ये विश्व जरी त्या पद्धतीने विष्णूच्या अंतर्गत असलेलं त्याच्या त्याला घेतलं तरी शिव आणि विष्णू दोन प्रमुख आपण जर लक्षात दिले तर त्याचे एकात्मकता, पूर्णाद्वैत आपण ज्याला म्हणतो, ते त्यांनी सिद्ध केलं. आणि स्वरूप सिद्धांत हा जो त्यांनी अप्रोच त्या ठिकाणी घेतला आहे, हा आजच्या वेदानंतरच्या तत्त्वज्ञानाच्या इतिहासात सुद्धा सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीचं अप्रोच त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून त्या
गोष्टीचं आपण या ठिकाणी हे करू.